आज अहोंच्या टिफिनला बनवलं मुगाची डाळ आणि पोळी आणि सकाळी टिफिन होईपर्यंतच इतकं कडक ऊन तपायला लागतं सध्या की खूपच. त्यानंतर नाश्ताही बनवला आणि मग काढलं हे माझं क्राफ्टिंगचं जुनं सामान. तर किचनमधली जी वॉलची क्लॉक होती तर ती खराब झालेली, तर मग आठवलं मला की एक क्लॉक मी बनवलेली होती, तर म्हटलं तीच लावूयात. पण नंतर आठवलं की तिथे जो हुक लावायला हवा तर तो लावायचा राहिलेला आहे, त्याच्यामुळे मग याची खालीच ठेवली सध्यापुरता. तर त्यानंतर जेवणाला बसलो तर आता लक्ष असा झालेला आहे की एका वेळेला सर्वजण जेवायला बसूच शकत नाहीत. तो भाजीमध्ये भातामध्ये कशातही हात घालत राहतो, त्याच्यामुळे एक एक जण जेवतो. संध्याकाळून मी रेडी झाले कारण आमच्या तिथेच एका दिदीचं लग्न आहे आता, तर त्याच्यामुळे तिकडे रासपूजन होणार होतं आणि हळद फोडणीचा कार्यक्रम होता, तर त्याच्यासाठी तिथे बोलवलेलं आणि ही होती नवरीबाई. त्यानंतर सर्व आम्ही महिला मंडळ जमलोत आणि एकेकींनी पूजा केली आणि खूप छान मजा मस्ती केली तिथे. नाव घेण्याचाही कार्यक्रम झाला जो की मला फार आवडतो. नवनवीन नावं ऐकायला मिळतात आणि इकडे आज तीर्थाचा एक दात तुटला.